सर्वप्रथम आटपाडी नगरपंचायत नगराध्यक्ष नात्यानं सर्व नगरसेवकांच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम आपलं मी आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत करतो। आणि गेले आठवडा झालं आटपाडी नगरपंचायतच्या माध्यमातून जे धुरळा वाढायला लागलेला आहे, जी काही जणांची जी तडफड सुरू आहे, 3च महिने झाले कारभार आम्ही हाती घेऊन, आणि जणू काही तो 30 वर्ष झालाय की काय, आणि मग आदळापट चालू केल्या असा काही जणांचा कांगावा सुरू आहे। याचं कारण काही जणांच्या डोक्यात आणि डोळ्यात या नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सत्ता आली आणि याचं शल्य बोचत असल्यामुळं या ठिकाणी यांचं या नगरपंचायतला आम्हाला बदनाम करण्याचं षड्यंत्र सुरू आहे। परंतु वारंवार हा जर उद्योग तुम्ही सुरू ठेवला तर नक्कीच तुमच्यावरती आम्ही आबरू नुकसानीचे दावे दाखल करू। याच ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचे सन्माननीय बंधू सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन चालवतात। या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून याच प्रशासन काळामध्ये 3-3.5 वर्षात जवळजवळ तब्बल 6,79,78,296 ची कामं या महाशयांच्या बंधूंनी एकट्याने केलेले आहेत। आणि कदाचित हा प्रशासकीय कालावधीतला कारभार आम्ही आता परवाच्याच मीटिंग मध्ये ठराव केलेला आहे की प्रशासन काळामधील जो कारभार आहे तो या आटपाडीकर सुज्ञ जनतेला कळावा, त्याची श्वेतपत्रिका काढण्याचा आम्ही ठराव घेतलेला आहे। आणि कदाचित याची कुणकुण लागल्यामुळं आणि एवढ्या मोठ्या निधीची कामं सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या निधीतून या महाशयांनी कामं केली आणि त्यातनच खरा त्यांचा राजकीय उदय झाला, त्यांची राजकीय ओळख झाली। पण पडळकर साहेबांच्या निधीतलीच कामं करून सुद्धा जिथं जिथं रस्ते असतील, गटार असतील, जी काही कामं केलेत तिथं साधं आमदार साहेबांच्या नावाचा बोर्ड लावण्याची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही। मग यात त्यांना कशी लाज वाटली? कामं करून घ्यायला, निधी आणायला लाज वाटली नाही का? आणि किमान खाल्लेलं मिठाल तर त्यांनी जागायला हवंय। आणि आमच्यावर आरोप करतायत म्हणे अनिल पाटील तुम्हाला झेपणार नाही। त्यांना माझं सांगणं आहे, हा युटी जाधव एकाच तालमीत एकाच वस्तादाचा पट्टा आहे। तुमच्यासारखं 1-2 वर्षाला तालमी बदलणारा, पट्टा बदलणारा हा कार्यकर्ता नाही। पूर्वी युटी जाधव शिक्षक होते म्हणून काही आचारसंहिता होत्या। आता युटी जाधवांनी 1 लाख रुपयाची नोकरीवरती समर्पण करून या शिक्षक सेवेतनं जनसेवेकडे मी आलेलो आहे। आणि जर तुम्ही जर धमकावण्याची भाषा करत असाल तर याच गावच्या बोरी, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवा। आणि असं जर धमकीवाजा काय कोणाला करायचं असाल तर काळ बदललेला आहे, जनता सुज्ञ झालेली आहे, खपवून घेतलं जाणार नाही। आणि यांना अजून एक पोटसूळ कदाचित माझे सर्व नगरसेवक आता इथं गटनेते ऋषीबाई आहेत, महेशजी देशमुख आहेत, आबासाहेब आहेत, शशीभाऊ आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत। तर आम्ही सगळ्यांनी कामाची गती जोरात ठेवल्या। आता याच युटी जाधवाच्या खिशाला पेन आहे, याच वहीमध्ये जवळ लेटर पॅड असते, रात्री अपरात्री कोणी कधी काय जरी मागितलं तर लगेच जागेवरती सही आणि पत्र असतात। कदाचित आमच्या कामाची गतीची धास्ती त्यांनी घेतली असावी आणि श्वेतपत्रिका थोड्या दिवसात निघणार आहे याची कुठेतरी भीती असल्यामुळं जेणेकरून नगरपंचायतला आणि आम्हाला बदनाम करण्याचं त्यांचं जे षडयंत्र आहे ते आम्ही नक्कीच हाणून पाडू। आणि बेजबाबदार आणि बेताल आरोप त्यांनी जे सुरू केलेले आहेत, कॉटन मिल जी विजयालक्ष्मी कॉटन मिलचा त्यांनी सांगितलं होतं 4 वर्ष काटा बंद आहे, बरोबर? आणि त्या ठिकाणचं कॉटन मिल आता डीसीसी बँकेच्या ताब्यात गेल्या, विजयलक्ष्मी कॉटन मिल। हे पत्र आहे हर्षवर्धनजी देशमुख यांच्या सहीचं। त्यानंतर यांनी कातडी बचाव म्हणून परवाच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आव्हान दिलं, जर याच्यात आम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला, हे कागदावरती सिद्ध झालं तर नगराध्यक्षपदाचा 3 महिने झाले नाहीत
तरी राजीनामा देईन, अन्यथा कागदावरती तुम्ही सिद्ध नाही करू शकला तर तुम्ही आता या 5-6 वर्षात 2-4 ठिकाणी उड्या मारल्यात, किमान जे राजकारण करताय ज्यांच्या जीवाव जे पद आहेत त्याचा राजसन्यास करून घरात बसणार का? आता हे 15 एप्रिल 2026 मार्केट यार्डच्या काटपाडीचं पत्र आहे. कॉटन मिल डीसीसी बँकेच्या ताब्यात आहे. कदाचित आटपाडी शाखेला ती कॉटन मिल जॉईंट असावी म्हणून हे त्यांनी पत्र घेतलं असेल. तर मी आपल्या समोर सांगू इच्छितो 2022, 23, 24 आणि सप्टेंबर 2025 पर्यंत हाच विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा जे बंद आहे म्हणतात त्याच काट्यावरची बिल या ठिकाणी 18 सप्टेंबर 2025 बिल आहे विजयलक्ष्मी कॉटन मिल. त्यानंतर 8 सप्टेंबर हे बिल या ठिकाणी मटेरियल वजन केलेलं आहे. या ठिकाणी लाकडाचं वजन केलेलं आहे. गाडी नंबर MH45F3310 8 सप्टेंबर 2025 या ठिकाणी डेट आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 लाकडाचं वजन गाडी नंबर MH10K5733 वजन लाकडाचं वजन केलंय. त्यानंतर ही जी बिल आहेत बघा 22 ऑगस्ट 2024 MH11BL3429 गाडी नंबर किती वाजता केलंय? MH10 लाकडी वजन केलेलं आहे. 4 मे 2025 वेळ आहे 9:06 मग हे बिल दिली कुणी? जर डीसीसी बँकेच्या ताब्यात आहे बँक सुद्धा म्हणते आणि हे सुद्धा महाशय म्हणतात, मग ही बिल आली कुठून? 2022 या वजन काट्यावरती. त्यानंतर कोळशाचं वजन झालेलं आहे, लाकडांचं वजन झालेलं आहे, डांबराचं वजन केलेलं आहे. जे RMC प्लांट असतात त्या सिमेंट गाड्यांचं वजन सुद्धा कंपनीतून गाडी सुटली की वजन काट्यावर वजन होतं, मग त्यांचं GST बिल कट झाल्यावर मग त्यांना बिल मिळतं. मग ही बिल आली कुठून? तुम्हाला सगळ्यांना मी पुरावा देणार आहे आणि हे पुरावे घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या DCCच्या सन्माननीय शाखाधिकाऱ्यांनी कदाचित यांनी कातडी बचाव म्हणून त्यांच्या विचाराचे संचालक आहेत, कदाचित त्यांनी सांगितलं असेल द्या यांना पत्र म्हणून. पण मी ज्या DCC बँकेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगेन, तुम्ही कुणातर दबावपोटी चुकीपोटी अशी पत्र देऊ नका. तुमच्या नोकरीचा आणि भाकरीचा प्रश्न आहे. तुम्ही घरी गेला तर तुम्हाला कोण वाचवा येणार नाहीत. तुमची नोकरी हीच भाकरी आहे. प्रामाणिकपणे सेवा करा, प्रामाणिकपणे ही अशी चुकीची पत्र देऊ नका. आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे हे सगळं घेऊन आम्ही बिल घेऊन कलेक्टर साहेबांकडे त्यांची पत्र घेऊन ही 22, 23, 24, 25 सालातली बिल सादर करून ही जी पत्र दिलेली आहेत आता बँकेच्या ताब्यात आहे ना काटा, मग हे जी बिल वसूल केलेले आहेत काटा बँकेच्या ताब्यात आहे. तिथं काहीतरी एक वॉचमन आहे, मग त्या वॉचमननं बँकेला हिशेब दिला नाही का? बँकेचं काम होतं का नाही बघायचं. हे वजन केलेले 25 सालापर्यंतचे सप्टेंबर 25 पर्यंतचे बिल आहेत. आता मुळात हे वजन काटा, हे स्वच्छतेचं घन कचरे टेंडर हे बघण्याचा वजनाचं बघण्याचा आमचा काही संबंध नाही. तर जे घनकचरा व्यवस्थापन ऑनलाईन पद्धतीने ज्याला टेंडर मिळत असते त्यांनी थोडक्यात आपण हुदड काम दिल्यानंतर मग त्यांनी वाहनांनी मशिनीने करून घ्यायचं का 5 कर्मचारी 10 कर्मचारी 20 कर्मचारी आउटपुट बेसिस वरती हे टेंडर असते. म्हणजे त्या टेंडर मिळालेल्या मालकानं किती लोकांकडून काम करून घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये मध्ये या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धनाथ थिएटरच्या चौकापर्यंत बिल 100 रुपये असेल तर टेंडर ज्याला मिळालंय त्या 100 रुपये मध्ये तो मशिनीनं कचरा गोळा करणार 5 लोकांकडून करणार की 10 लोकांकडून करणार हा प्रश्न त्यांचा आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतंय नगरपंचायतनं काटा बघायचा नव्हता का, नगराध्यक्षानं सही कशी केली, अरे ते विलगीकरणाचा जो विषय होता डिसेंबर 2025 पर्यंत, आता सप्टेंबर 25 पर्यंतची बिल आहेत. ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली, नोव्हेंबर डिसेंबर इलेक्शन मध्ये गेलं, जानेवारीत पहिल्या 18ला आमची मिटिंग झाली आणि जे कर्मचारी टेंडरवाल्यानं त्यांनी जे कर्मचारी लावले होते त्यांचे पगार थकले होते 2-2, 3-3 महिन्याचे.
आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून लेखापाल, ऑडिटर, त्याचबरोबर क्लार्क, सीओ हे यांच्या सह्यानंतर मग शेवटी बिल आमच्या नगराध्यक्षाच्याकडे सहीला येतं. मग माझी सही. जर 2-2, 3-3 महिने जर त्या लोकांचे कर्मचाऱ्यांचे पगार थकले असतील, ते पगार निघावेत या शुद्ध हेतून सही करणं यात गैर काय? कामगार किती लावायचे हा प्रश्न तुम्हाला सांगितलंय, टेंडरवाल्याचा आहे. तर या ठिकाणी मग जे आदळआपट चालू आहे ना, आणि काय म्हणे की तुम्हाला हा अनिल पाटील झेपणार नाही, त्यांना मी सांगू इच्छितो 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा युटी जाधव एक प्राथमिक शिक्षक होता. शासनाच्या नियम, अटी, चाकोरी, आचारसंहिता पालन केलेला शिक्षक होता. 14 नोव्हेंबर 25 ला राजीनामा दिल्यानंतर हा युटी जाधव, तुम्ही जसं मोकळ्या अंगाने हिंडू फिरू शकताय तसा या युटी जाधवानं या महाराष्ट्रामध्ये एक आमच्या पाठीमागं असणारी प्रचंड शक्ती आदरणीय पडळकर साहेब आहेत, आदरणीय बापूसाहेब आहेत, ब्रह्माशेठ आहेत, या शक्ती स्थळांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा हा युटी जाधव आहे. तुम्ही जसं किस्ताक बांधलंय तसा हा युटी जाधव किस्ताक बांधूनच आहे. तुम्ही जर भानगडीत पडाल, कोणाला दमबाजी द्यायच्या, त्याला हा कचरणारा आणि घाबरणारा 1 लाख रुपयाची नोकरी समर्पण देऊन तुमचा दम जो काय असेल तुम्हाला वाटतोय त्याला एक गुंजभरी आम्ही घाबरणार नाही. कारण या आटपाडीकरांच्या सेवेसाठी आम्ही इथं उतरलेलो आहे. प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जगतोय. आणि मग आमची गती बघून कदाचित यांना धाड भरली असेल आणि येणाऱ्या काही दिवसात निधीचा प्रश्न सुद्धा, आता मार्च एंड संपलेला आहे, नवीन निधी सुद्धा आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आटपाडी शहराचा कायापालट करणं, जे पूर्वी ज्या तक्रारी आहेत स्वच्छतेच्या संदर्भात असतील, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात असतील, कर्मचाऱ्यांची मॅनेजमेंट असेल, याच्यावरती व्यवस्थितपणे मॅनेजमेंट ठेवण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नक्की हळूहळू या ठिकाणी आम्ही परिवर्तन करत चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच आटपाडीकर या ठिकाणी त्यांना सुद्धा एक अभिमान वाटेल असा आम्ही कारभार करून दाखवू. या ठिकाणी चुकीचे बिनबुडाचे आरोप जर तुम्ही करायला जाल तर तुम्हाला महागात पडेल. आणि म्हणे वैयक्तिक, अरे वैयक्तिक आम्हाला जायचा काही प्रश्नच नाही. मग आता वैयक्तिक जर म्हणालाच तर तुम्ही जवळच्याच अनेक लोकांच्या काकद मुंडे घालून किती जणांच्या मुरगाळ्यात यादी सांगू द्या का? पण आम्ही नाही सांगणार, गावात सगळ्या चर्चा आहे. पिंपरीमध्ये तुम्ही काय उद्योग केला, डुप्लिकेट माणूस घेऊन उभा करून तो माणूस मयत दाखवून त्याच नाव देऊन आधार कार्ड देऊन दस्त केला. दस्त केल्या एका नामांकित डॉक्टरला ती घ्यायला लावलं, घेतलं आणि परत ना ते मेलेलं मड उकरून येतंय म्हणल्यावर सावध झाले. परत त्या डॉक्टरकडं परत त्या जिवंत झाला मेलेला माणूस आणि मग त्याच्या नावावर जमिनी करता. असे 2 नंबरचे खोटे धंदे करून आम्हाला पुढे जायचं नाही. एक वेळ आम्हाला 2 वेळची आम्हाला भाकरी मिळाली तर त्यात समाधान मानणारे मी माणसं आहे. असं काय तुमच्याकडे आलं या 4-5 वर्षात की तुम्ही एवढे गडगंज झाला? अरे ज्या आमदार महोदयांनी जवळजवळ 4,55,99,390 चा जो निधी आहे आटपाडी शहरात तुम्ही कामं केली, ज्या आमदारांच्या फंडातून, त्या आमदारांची साध्या कामाच्या ठिकाणी बोर्ड लावायला तुम्हाला लाज वाटते. कशाची लाज वाटते तुम्हाला? निधी मागताना लाज वाटली नाही? सन्मान्य पडळकर साहेबांचे बोर्ड लावायला तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी हे काढलंय आम्ही. आता यानं कालच्या मीटिंग मध्ये ठरावच घेतलाय, 3.5 वर्षाची कारभाराची श्वेतपत्रिका आटपाडीकरांच्या समोर आम्ही जाहीर मांडणार आणि 18 जानेवारी पासून आमचा लेखाजोखा सुरू होईल. 5 वर्षात आम्हाला जनता बघेल ना हे कसं करतेत, काय करतेत, आणि मग जनता जनार्दन ठरवेल पुढं आमचं काय करायचं. त्यामुळं असे जे काही लफंगे आहेत, जे काय घोटाळे, स्वतः घोटाळा करायचा आणि मोठमोठ्यानं जे काय कांगावा करायचा पारदर्शीपणा असल्याचा, असला फुकटचा आव कोणी आणू नये. आम्ही पण इथलंच आहे हे त्यांनी विसरू नये. कोणाला दमबाजीची भाषा अजिबात चालणार नाही. सामान्य जनता, सुज्ञ जनता स्वाभिमानी आहे. आटपाडीकर जनतेला चांगलं काय वाईट काय हे सगळं समजतं. आणि डीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा माझा सवाल आहे, तुम्ही चुकीची पत्र देताच कशी? आता तुमची दाद आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागतोय. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पिंपरीचा विषय झाला. माझ्या आटपाड्यातल्या समाज बांधव जे आहेत आंबेवन माळ्यातले, त्यांच्या जमिनी लाटण्याचा कसा उद्योग केला गोड बोलून. काय जणाला घर बांधून देतो म्हणाला,
काय जणाला हिक्त जागा बांधू देतो म्हणाला, दिलं का? त्या लोकांचे तक्रारी आमच्याकडे आलेत. हळूहळू पापाचा घडा एकदा भरला की तो आपोआप आम्हाला नाही लावडा लागत, वरच्याच लक्ष असतंय, आपोआप लवंडत असतोय. याची जाण आणि भान ठेवावी. इथून पुढे तरी या नगरपंचायतला आणि व्यक्तिद्वेषातून राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. जनतेनं आमचं काय चुकलं तर आमचे कान धरावेत. 17 प्रभागात आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे कुठं काय करायला लागतंय. जर प्रयत्न कमी पडले, जनसामान्य जनता ही जनार्दन आहे, यांचे आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला जनतेने पाठवलंय. कारण यापूर्वी असे 2 नंबरचे उद्योगवाले अचानक त्याचं लोट त्याचं लोट, त्याची मान पिरगळ, जवळ त्यांच्या केसाने गळे काप, ह्याचं हडप त्याचं हडप, असं करून आम्ही इथं आलेलो नाही. आणि हे सगळं बोकाळलं होतं. म्हणून मायबाप जनतेनं आम्हाला इथं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही चुकलो तर जनता आमचं कान धरेल योग्य वेळेस. आणि या ठिकाणी त्यांनी एक ध्यानात ठेवा, दुसऱ्याकडे एक बोट करताना स्वतःकडे 4 बोट होतात, याची जाण आणि भान त्यांनी ठेवावं. उगाच अतृप्त आत्मे हे जे आहेत शहरामध्ये, तर त्यांनाही माझं आव्हान आहे, जरा तुम्ही थंड बसून बघा वर्षभर 2 वर्ष कसं चाललंय काय चाललंय. मग तुमची आदळापट झाली तर आम्ही ती समजून घेऊ. तर या शहराचा विकास आणि उंची वाढवण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रचंड मेहनत घेत आहोत. तर तुमची जी टिवटिव आहे ती आता थांबवा. विकास कामासाठी आम्ही पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलंय, काय तसलं घेऊन या की लगे आम्ही सह्या देतो, ठराव देतो का? उगाच आपलं विरोधासाठी विरोध असलं चालणार नाही. विरोधासाठी जे विरोध करतील त्यांना आम्ही विरोधच करू आणि जे विकासासाठी सोबत येतील मग तिथं पक्ष पार्टी कोण गट तट अजिबात आम्ही बघणार नाही. त्यांनाही आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करू. गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनता नगरसेवकांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मलाही जाणीव आहे, खात्री आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. संघर्ष किती बी मोठा येऊ द्या, सोसण्याची आमची तयारी आहे, मानसिकता आहे. अरे आमचे नेतेच संघर्षातनं पुढे चाललेले आहेत. संघर्ष आमच्यासाठी नवा नाही, त्याच तालमीत आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहे. बापूसाहेबांचे मार्गदर्शन आहे. या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, ब्रह्माशेठ असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपंचायतला नक्कीच आम्हाला निवडून दिले, त्याची उतराई प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न होईल. पुन्हा एकदा जे कोणी विरोधासाठी विरोध कोणी करू नये, सहकार्याची भूमिका घ्या, आमचंही तुम्हाला सहकार्य राहील. तर या ठिकाणी या निमित्ताने मी एवढंच बोलेन आणि यानंतर आमचे गटनेते ऋषीभैया या ठिकाणी 2 मिनिटं बोलतील. आवाज येईल का माझा बिगर?